वेलकम स्टुडंट्स. आज आपण बघणार आहे तिसरी आणि शेवटची मेथड सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर फर्स्ट मेथड आपण डिस्कस केलेली होती सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बाय युजिंग द व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. सेकंड मेथड होती सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बाय युजिंग होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन याचं सोल्युशन. ओके, बाय युजिंग द सबस्टिट्यूशन y इज इक्वल टू vx किंवा x इज इक्वल टू vy. आणि आता थर्ड मेथड आपण बघणार आहे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय तर दोन टाईपचे याच्यात आहेत. अँड ए डिफरन्शियल इक्वेशन इन द फॉर्म बघा आता ए डिफरन्शियल इक्वेशन इन फॉर्म ऑफ या फॉर्म मध्ये असणारं डिफरन्शियल इक्वेशन कोणता फॉर्म तर dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q. ओके, dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q या फॉर्म मध्ये असणारं डिफरन्शियल इक्वेशन फेर p and q are functions of x or constant is called या टाइपचं डिफरन्शियल इक्वेशन is called linear differential equation. याला काय म्हणायचं linear differential equation in y. ओके, dy by dx y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x प्लस p इंटू y टर्म इथं प्रेझेंट पाहिजे इज इक्वल टू क्यू. पी आणि क्यू हे काय पाहिजे फंक्शन्स ऑफ एक्स किंवा ते काय असतील कॉन्स्टंट टर्म असतील किंवा हे फंक्शन एक्स हे कॉन्स्टंट कसंही असू शकतं. तर याला काय म्हणायचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन वाय. इट्स इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके, याच डिफरन्शियल इक्वेशनचा इंटिग्रेटिंग फॅक्टर ए टर्म विच इझिली इंटिग्रेट दिस डिफरन्शियल इक्वेशन याला काय म्हणायचं इंटिग्रेटिंग फॅक्टर. शॉर्ट फॉर्म मध्ये याला IF असंही म्हणलं जातं. तर इज इक्वल टू ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी डी वाय. ओके, हा जो काही फॅक्टर आहे याला म्हणायचं त्याच लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा इंटिग्रेटिंग फॅक्टर विच इझिली इंटिग्रेट्स दॅट डिफरन्शियल इक्वेशन टू फाइंड इट्स सोल्युशन. हा त्याचा असतो इंटिग्रेटिंग फॅक्टर. अँड इट्स सोल्युशन इज या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कसं असतं सोल्युशन इज y इंटू ही y मध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. सो इट्स सोल्युशन इज y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर जो काही तुमचा आलेला असेल तो इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dy. ओके, इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, क्यू हे एक्सचं फंक्शन किंवा कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर सुद्धा एक्सच्या फॉर्ममध्ये मिळणार आहे. ओके, ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी डी वाय इज पी डी एक्स इज द इंटिग्रेटिंग फॅक्टर. आणि तोच इंटिग्रेटिंग फॅक्टर याचं परत इंटिग्रेशन इंटू क्यू याचं इंटिग्रेशन प्लस सी इज द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन वाय. ओके, आता दुसरं यातलंच आपण बघणार समटाइम्स काही इक्वेशन ए डिफरन्शियल इक्वेशन इन फॉर्म कोणत्या फॉर्ममध्ये असणारा ऑफ dx बाय dy प्लस px इज इक्वल टू q वेअर याच इक्वेशन मधले p आणि q जे आहेत p q आर फंक्शन्स ऑफ फंक्शन्स ऑफ y और कॉन्स्टंट किंवा ते काय असतील कॉन्स्टंट टर्म असतील इज कॉल्ड या टाईपच्या इक्वेशनला म्हणायचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन LDE इन x अँड इट्स इंटिग्रेटिंग फॅक्टर याच डिफरन्शियल इक्वेशन इन x याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर is equal to e raised to integration of p dy
and its solution, the differential equationचं solution is काय x into integrating factor is equal to integration of q into integrating factor dy plus constant of integration. So this is the solution of linear differential equation in x. Okay, x च linear differential equation चं solution. तर या टाइपचे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन आपण या नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये डिस्कस करणार आहे. ओके, नाउ सी एक्सरसाइज 6.5. एक्सरसाइज 6.5. कॉमन क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. क्वेश्चन नंबर फर्स्ट, सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. आता एक्झामला सुद्धा तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल आणि क्वेश्चन असो सॉल्व द फाइंड द सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. आता ते डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही चेक करायचं, सोल्युशन फाइंड करायचं आहे. तर सोल्युशन फाइंड करण्याच्या 3 मेथड्स आहेत. फर्स्ट, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ते इक्वेशनला अरेंज करा, एक्स आणि वायच्या टर्म किंवा ते व्हेरिएबल आणि डेरिव्हेटिव्ह सेपरेट करण्याचा प्रयत्न करा. व्हेरिएबल सेपरेट झाले तर ते व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मने इक्वेशन सॉल्व्ह होणार आहे. जर व्हेरिएबल सेपरेट झाले नाही तर काही सबस्टिट्यूशन, काही रिपीटेड टर्म असतील तर सबस्टिट्यूशन करून व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये येते का ते चेक करा. आणि जर ते येत नसेल तर सेकंड मेथड फॉलो करायची. ओके, कोणती सेकंड मेथड? होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे का हे तुम्ही चेक करू शकता. सम ऑफ powers of indices of x and y in each term is constant, तर त्याला काय म्हणायचं? होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. जर ते असेल तर तुम्ही y इज इक्वल टू vx किंवा x इज इक्वल टू vy हे सबस्टिट्यूशन वापरून त्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये आणून सॉल्व्ह करू शकता. आणि जर तेही नसेल तर तिसरं आणि शेवटचं मेथड काय? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. त्यामध्ये ते असणारच, एकतर ते y मध्ये लिनियर असेल किंवा x मध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल. त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करायचा आणि रेडीमेड सोल्युशन त्याचं युटिलाइज करायचं. ओके, अगदी इझी मेथड आहे. तर बघा आता लक्ष द्या. फर्स्ट एक्झाम्पल, dy बाय dx. फर्स्ट dy बाय dx प्लस x अपॉन y. ओके, प्लस y अपॉन x इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3. हे डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. तर याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. आता याचे व्हेरिएबल सेपरेट होणार नाहीत, एक्स आणि वायच्या टर्म सेपरेट होऊ शकत नाही. नंतर हे होमोजेनियस डिफरन्शियल नाही, इथे एक्सची 3 पॉवर आहे, इथे एक्सची 1 वायची 1 पॉवर कॅन्सल झाल्या. ही कॉन्स्टंट टर्म आहे. ओके, इट इज नॉट होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. व्हेरिएबल सेपरेबल मेथडने सॉल्व्ह करू शकत नाही, होमोजेनियस मेथडही नाही. आता राहिली तिसरी आणि शेवटची लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. चेक करू आपण. तर बघा आता dy बाय dx टर्म इथं प्रेझेंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे हे y मध्ये लिनियर आहे का ते चेक करा. मी याला असं लिहू शकतो, dy बाय dx प्लस 1 अपॉन x इंटू y. ओके, इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3. इट इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन y. म्हणजेच कसं आहे, dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q या फॉर्म मधलं. मग फेर p इज इक्वल टू काय? p ची व्हॅल्यू इथं 1 अपॉन x अँड q इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3. आयडिया x चे फंक्शन आहेत p आणि q. ओके, आर द फंक्शन्स ऑफ x. आता याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय? मग याच डिफरन्शियल इक्वेशनचा इंटिग्रेटिंग फॅक्टर ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx इज द इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग काय येणार? ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx. सो ई रेज टू लॉग x टू द बेस e म्हणजेच काय? x. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज x. इट्स सोल्युशन इज काय होईल? y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q
into integrating factor dx plus c. ओके, या लिनियर डिफरेंशियल इक्वेशन इन y याचं सोल्युशन आहे. y इंटिग्रेटिंग फॅक्टर इज x इज इक्वल टू x क्यूब मायनस 3 इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर x dx प्लस c म्हणजेच xy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 4 मायनस 3x इंटू dx प्लस c म्हणजेच काय येणार आहे x रेज टू 5 अपॉन 5 minus 3 x square by 2 plus c xy is equal to. This is the solution of given differential equation. This is general solution. Is general solution of linear differential equation. Okay, तर हेच झालं त्याचं फाइनल सोल्यूशन. x रेज टू 5/5 मायनस 3/2 x स्क्वेअर मायनस xy इज इक्वल टू c असेही आपण ते लिहू शकतो. कोणत्याही फॉर्ममध्ये ठेवलं तरी चालेल. दिस इज द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन गिवन. बघा आता लक्ष द्या, हे डिफरन्शियल इक्वेशन व्हेरिएबल सेपरेट होणार नाही. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये याचं सोल्युशन मिळणार नाही. सेकंड, होमोजिनियस फॉर्ममध्ये हे डिफरन्शियल इक्वेशन नाही. थर्ड मेथड लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. मी कॉस स्क्वेअर एक्स ने टोटल इक्वेशनला डिवाइड केलं. काय येईल मग dy बाय dx प्लस 1 अपॉन y अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू tan x अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. ओके, म्हणजेच ते काय येतं dy बाय dx प्लस sec स्क्वेअर एक्स y इज इक्वल टू tan x into sec square x is linear differential equation in y. काय लिहिले याच्यात p आणि q dy by dx plus py is equal to q where p is equal to sec square x, okay, and q is equal to tan x into sec square x. हे झालं p आणि q च्या व्हॅल्यूज. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx. तर e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p, व्हॅल्यू ऑफ p इज द sec square x dx म्हणजेच काय e रेज टू log of e रेज टू tan x. sec square x is the derivative of tan x, so its integration is tan x. So integrating factor काय मिळाला e raised to tan x. ओके, its solution is काय होणार y into integrating factor is equal to integration q into integrating factor dx plus constant of integration. So y into e raised to tan x is equal to q is tan x into sec square x e raised to tan x integrating factor dx plus c. मग आता मला सांगा tan x ला आपण बघा हेच कोणत्या फॉर्म मध्ये इंटिग्रेशन ऑफ e raised to tan x into tan x into sec square x dx plus c. तर मी सबस्टिट्यूशन केलं फूट tan x इज इक्वल टू t. तर यालाच आपण डिफरन्शिएट केल्यावरती काय येत आहे tan x ला जर t ठेवला काय होतं यालाच डिफरन्शिएट करून sec square x dx इज इक्वल टू dt. तर sec square x dx च्या जागी आपण dt व्हॅल्यू टाकणार. तर इंटिग्रेशन बिकम्स e रेज टू t. tan x ला t ठेवला तर sec square x dx ची व्हॅल्यू काय dt. तर t into dt. या दोघांमध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, t इंटिग्रेशन ऑफ e रेज टू t dt मायनस इंटिग्रेशन ऑफ d बाय dt ऑफ t इंटू इंटिग्रेशन ऑफ e रेज टू t dt टोटल याचं इंटिग्रेशन dt प्लस c. सो t इंटू e रेज टू t मायनस t चा t चे रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 1 e रेज टू t चे इंटिग्रेशन e रेज टू t dt.
So it is equal to t e raised to t minus e raised to t. So y into e raised to tan x t into e raised to t. मग यालाच आपण e raised to t कॉमन घेतला t minus 1. ओके, म्हणजेच y into e raised to tan x is equal to e raised to tan x into tan x minus 1. ओके, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन मी इथं ऍड करू शकता. मग e raised to tan x दोघांमध्ये आहे, ती टर्म जर इकडे घेतली आपण तर फायनल सोल्युशन काय मिळणार याचं. This is the final solution of given differential equation. Okay.